नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण काव्य प्रयोजने पाहणार आहोत. साहित्य निर्मितीमागे लेखकाचा काही उद्देश असतो, म्हणून तो त्याची निर्मिती करत असतो. तद्वतच वाचकालाही साहित्याशी काही एक संबंध असतो. वाचक साहित्य वाचतो यामागेही त्याचा काहीतरी उद्देश असतोच. अन्यथा आपला वेळ, परिश्रम, खर्ची घालून तो साहित्याचे वाचन करणार नाही, त्याचा आस्वाद घेणार नाही. म्हणजेच वाचकाच्या दृष्टीनेही साहित्याचे प्रयोजन महत्त्वाचे. कित्येक वेळा साहित्याच्या अभ्यासात लेखकापेक्षा वाचकालाच महत्त्व प्राप्त होते. लेखकाने लिहिलेले साहित्य वाचकाने वाचल्याशिवाय त्या साहित्याचा बरेवाईटपणा, त्याची श्रेष्ठता, कनिष्ठता आजमावता येणार नाही. प्राचीन काळात साहित्यशास्त्रज्ञांनी काव्यप्रयोजन विषयक भरपूर चर्चा केली. आजच्या काळात ती थांबले असे मुळीच नसून त्याचे प्रमाण वाढले. भा. तांबे, कवी बी, बालकवी इत्यादी कवींनी सौंदर्यात रममाण होणे, काव्याचा आनंद लुटणे अशी काही प्रयोजने सांगितले. येथे प्रयोजनाचा विचार लेखकाच्या व वाचकाच्या दृष्टीने केला जातो. काव्य प्रयोजनांची भारतीय परंपरा. काव्य प्रयोजनांचा विचार भरतमुनीपासून सुरू झाला. भरतमुनीपासून ते आज अखेर अनेक साहित्यशास्त्रज्ञांनी प्रयोजन विषयक भरपूर चर्चा केली. भारतीय परंपरेनुसार या प्रयोजनांचा विचार खालीलप्रमाणे करता येईल. भरतमुनी हे संस्कृत साहित्यशास्त्रातील पहिले आचार्य होते. त्यांनी नाट्यशास्त्र इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या ग्रंथांमधील पहिल्या अध्यायात लोकवृत्तानुकरण हे नाट्याच्या वर्णविषयाचे स्वरूप सांगून नंतर नाट्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. दुःखाने व्याकुळ झालेल्यांसाठी, श्रमाने थकलेल्यांसाठी, शोकग्रस्तांसाठी, तपस्वी लोकांसाठी, त्यांना विश्रांतीच्या काळी आनंद देण्यासाठी हे नाटक मी केले आहे. जगामध्ये लोकांना हितोपदेश करण्यासाठी, लोकांचे मनोरंजन करण्यासाठी या नाटकाचा उपयोग होईल. या श्लोकामध्ये भरताने हितोपदेश, दुःखांताचे शांतवन, विरुंगळा इत्यादी प्रयोजनांचा उल्लेख केलेला आहे. भामह. भरतमुनींच्या नंतर काव्यशास्त्राचा अभ्यास 7व्या शतकातील भामहाने केला. भामहाने आपल्या काव्य अलंकार इस 600 ते 700 या ग्रंथात खालील प्रयोजन सांगितलेले आहे. धर्मार्थ काम मोक्षेषु वैचनक्ष कलासु च प्रीतिम करोति कीर्तिंच साधू काव्य निबंधनम. चांगल्या काव्य निर्मितीमुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते आणि सर्व कलांमध्ये चिकित्सकपणे रस घेता येतो. आनंद व कीर्ती मिळते. या श्लोकात त्यांनी पुरुषार्थ प्राप्ती, 64 कलांमध्ये निपुणता, तसेच प्रीती, आनंद व कीर्ती, यश प्राप्त होते असे सांगितले आहे. वामन. भामहानंतर 8व्या शतकातील वामनांनी आपल्या काव्यालंकार सूत्रवृत्ती या ग्रंथात प्रीती व कीर्ती हे 2च प्रयोजनं मानलेले आहेत. रुद्रटांनी काव्यालंकार इसवी सन 850 या ग्रंथात चतुर्वर्ग प्राप्ती म्हणजेच अर्थ, धर्म, काम व मोक्ष ही प्रयोजने सांगितलेली आहेत. यानंतर मम्मटांनी काव्यप्रकाश या ग्रंथात इसवी सन 1100 या ग्रंथात प्रयोजनविषयक विचार यथार्थपणे केला आहे. काव्य यशस्य अर्थकृत्ये व्यवहारविदे शिवेत रक्षतये सध्यापरनिवृत्तये कांता संमित तदोपदेशयुचे. या श्लोकांमध्ये यशप्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, तात्काळ प्राप्त होणारा उच्चानंद व कांतासंमित उपदेश अशी 6 प्रयोजने सांगितली आहेत. मम्मटांची काव्य प्रयोजने. मम्मटाचे संस्कृत काव्यशास्त्रातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा काव्यप्रकाश हा ग्रंथ काव्यशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात काव्यप्रयोजनाविषयी विस्तृत चर्चा केली आहे. ही चर्चा करताना त्याने पूर्वकालीन विचारवंतांची मते विचारात घेतली. मम्मटाने काव्याचे महत्त्व सांगताना काव्याची वैयक्तिक व सामाजिक अशी दोन्ही प्रयोजने सांगितली. या प्रयोजनांचा अभ्यास आपल्याला लेखक व वाचक अशा दुहेरी दृष्टीने करता येईल. मम्मटांनी आपल्या काव्यप्रकाश इसवी सन 1100 या ग्रंथात प्रयोजन विषयक यथार्थपणे केले आहेत.
ती काव्यप्रयोजनं मांडताना असे म्हणतात, काव्यम यशस्य अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते सध्या परनिवृत्तये कांता संमित तदोपदेशयुचे. या श्लोकांमध्ये यशप्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, तात्काळ प्राप्त होणारा उच्च आनंद व कांता संमित उपदेश अशी 6 प्रयोजने सांगितलेली आहेत. त्यातील पहिलं प्रयोजन यश व कीर्ती. काव्यामुळे कवीला कीर्ती मिळते, द्रव्यलाभ होतो हे सांगण्यात विशेष असं काही नाही, कारण त्याचा काव्याच्या निर्मिती हेतूशी काहीही संबंध आढळत नाही. केवळ पैशासाठी लिहिणारा कवी हा कवीच नव्हे. आपल्या लेखनाची पूज राखली जावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. कोणत्याही मानवी कर्तृत्वामागे कीर्तीची प्रेरणा अप्रत्यक्षपणे असतेच. मानवी प्रवृत्तीचाच तो भाग आहे. त्यामुळे एका मर्यादित अर्थाने कीर्ती व यशप्राप्ती हे काव्यप्रयोजन मानले जाते. अर्थप्राप्ती हे मात्र काव्यप्रयोजन होऊच शकत नाही. व्यवहार ज्ञान. कलावंताच्या श्रेष्ठ कलाकृतीमधून जीवनाचे सम्यक दर्शन घडत असल्यामुळे वास्तव जीवनातील अनेक कूट समस्यांचे अंतरंग पाहण्याचे समाधान वाचकाला मिळते. मानसाच्या अंतरंगातील अज्ञात भाग उजळून टाकण्याचे सामर्थ्य श्रेष्ठ कलाकृतीत असल्यामुळे वाचकाला नव्या जाणीवा होतात. त्याच्या अनुभूतीचे क्षितिज रुंदावते. काहीतरी नवे लाभल्याने त्याला अपूर्व असा आनंद मिळतो. उदाहरणार्थ, हेमलेटच्या अंतःकरणातील नैतिक संघर्ष, मॅकेबेथची महत्त्वाकांक्षा यांचे दर्शन झाल्यामुळे वाचकाला मानवी स्वभावातील काही गुणांचे आकलन झाल्याचे समाधान लाभते. उत्तर रामचरित्रातील रामाच्या अंतःकरणातील संघर्ष पाहून सामान्य मानव आणि थोर पुरुष यांच्या जीवनाच्या भिन्न पातळीचे प्रभावी असे दर्शन घडते. वाङ्मयाचे अशा प्रकारे आपणाला जीवनातील सत्याची जाणीव करून दिली असली तरी जिज्ञासा पूर्तीचे समाधान वाचकाला प्राप्त करून दिले असले तरी तो वाङ्मयाचा परिणाम आहे, प्रयोजन नव्हे हे लक्षात येते. म्हणजेच वाङ्मयाच्या प्रयोजनाशी व्यवहार ज्ञानाचा साक्षात संबंध नाही असं म्हणता येते. अशुभ निवारण. काव्याची उपासना ही परमेश्वराच्या शक्तीची उपासना आहे अशी समजूत त्या काळात रूढ होती. त्या काळात अशुभ निवारण हे काव्यप्रयोजन मानले गेले आहे. उदाहरणार्थ, यवन स्त्रीशी संबंध ठेवल्यामुळे जगन्नाथ पंडिताला समाजाने बहिष्कृत केले होते. गंगालहरी नावाचे काव्य लिहून त्याने गंगामातेला प्रसन्न करून घेतले. प्रत्येक श्लोकाबरोबर एक एक पायरी वर येऊन त्याने गंगामातेने त्याला पावन करून घेतले. कृष्णदयार नावाचा कुष्ठरोग हरिवरदा या ग्रंथाच्या लेखनाने बरा झाला. अर्थात आजच्या युगात असा अनुभव दुर्मिळ झाला असल्याने या प्रयोजनाला आज फारसे महत्त्व राहिलेले नाही. प्राचीन साहित्यशास्त्रज्ञांनी मात्र काव्याच्या या प्रयोजनाला महत्त्व दिले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आपल्याकडे मानले गेले त्यांच्या प्राप्तीचे साधन म्हणून काव्याचा उल्लेख केला आहे. भामहापासून जवळजवळ सर्वच साहित्यशास्त्रज्ञांना हे प्रयोजन मान्य होते. इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की धर्मपुरुषार्थ या संकल्पनांची बैठक लक्षात घेता पुरुषार्थ म्हणजे जबाबदार सामाजिक आचरण. धर्माविषयीच्या पारंपरिक संकल्पनेत ही सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. व्यक्तीची निरनिराळ्या क्षेत्रामधील निरनिराळ्या भूमिकांमधील कर्तव्य म्हणजे धर्म. त्या दृष्टीनेच धर्मपत्नी, राजधर्म, विद्यार्थी धर्म, गृहस्थ धर्म असे शब्दप्रयोग केले जातात. वैयक्तिक लालसेसाठी हावरट प्राप्ती म्हणजे अर्थ किंवा काम हे पुरुषार्थ नव्हेत, त्याला स्वार्थ म्हणावे. आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा पूर्ण करताना इतरांच्या इच्छा आकांक्षांवर अतिक्रमण न करणे हा पुरुषार्थ. जबरदस्तीने हिसकावून किंवा ओरबाडून घेऊन दुसऱ्यावर अन्याय करणे हा पुरुषार्थ नव्हे. मोक्ष साधण्यासाठी जायचे असेल तरी परवानगी घ्यावी लागते. एकट्याच्या मर्जीचे कर्तव्य सोडून त्याकडे पाठ फिरवून निसटण्याची मुभा नाही. कवी म्हणजे दृष्टा, मंत्रकार, ऋषी अशी कल्पना वैदिक वाङ्मयाच्या काळात प्रचलित होती. छंदोबद्ध मंत्ररचनेच्या ठिकाणी विशेष शक्ती आहे असे मानले जात होते. मंत्रांच्या सामर्थ्याने इष्टकामप्राप्ती अथवा अशुभ निवारण शक्य असल्याने त्याचा काव्यप्रयोजनात समावेश झाला असावा. प्रयोजन हा शब्द फल याही अर्थाने योजलेला आहे हे ध्यानात ठेवले म्हणजे वरील विचार स्पष्ट होतो.
यानंतरचं प्रयोजन आहे ते म्हणजे कांता संहित तदोपदेशुचे. ज्ञानदान, बोध, उपदेश हे साहित्याचे महत्त्वाचे कार्य आहे असे मानणारे विचारवंत आजही आहेत. हा बोध प्रत्यक्ष असावा असे मात्र नाही. मम्मटाचा हा बोध कांतासंहित उपदेश आहे. प्रेमळ पत्नीने मधुर शब्दाने केलेला हितोपदेश असे त्याचे स्वरूप असावे. मनुष्याच्या अंतःकरणाला कोमल स्पर्श करून भावनात्मक आवाहन करणे हे कांतासंहित उपदेशाचे रहस्य आहे. ललित वाङ्मयाने हे कार्य साधले हे खरे असले तरी लेखक या हेतूने लेखनाला प्रवृत्त झालेला असतो असे म्हणता येत नाही. इथेही प्रयोजन म्हणजे फल असेच मानावयाला हवे. आनंद हे प्रयोजन समजून घेण्याची काव्यनिर्मितीची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. या विश्वात आपल्याला निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा विविध घटना दिसतात. आकाशात दिसणारे नानाविध रंग, इंद्रधनुष्याची रमणीयता, चंद्राची शीतलता, सूर्याचे तेज, सागराची भव्यता या गोष्टी निसर्गनिर्मित आहेत. त्यांचे सौंदर्य निर्हेतुक आहे, पण या गोष्टी म्हणजे कलाकृती नव्हेत. उलट मानवनिर्मित शिल्पे, चित्रे, साहित्य या गोष्टी सहेतुक आहेत. माणूस त्यांची निर्मिती करतो, त्यासाठी तो कल्पना, भावना, बुद्धी यांचा वापर करतो. आपल्या प्रतिभेच्या बळावर तो अलौकिक अशी रमणीय सृष्टी निर्माण करतो. कल्पनेत अशी सृष्टी निर्माण करणे हे प्रेरणा काव्यनिर्मितीच्या मुळाशी असते. ती निर्माण करण्यातून माणसाला अलौकिक असा आनंद मिळतो. या आनंदासाठी काव्यनिर्मिती होते, म्हणून हेच प्रयोजन काव्याचे श्रेष्ठ प्रयोजन मानले गेलेले आहे. याशिवाय वासनातृप्ती, जिज्ञासापूर्ती, उद्बोधन, पलायनवाद, इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन, जिज्ञासापूर्ती, उद्बोधन ही प्रयोजने आधुनिक साहित्यशास्त्रात मानली गेली आहेत. मूलतः प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. कवी किंवा कोणताही कलावंत आपल्या कलाकृतीची निर्मिती करत असताना कोणता ना कोणता तरी हेतू किंवा उद्देश समोर ठेवूनच कलाकृतीची निर्मिती करत असतो. यालाच काव्य प्रयोजन असं म्हटलेलं आहे. प्रयोजनाचा हा विचार प्राचीन काव्यलेखनामागे जसा होता तसाच तो आधुनिक काव्यलेखनामागे असलेला पाहावयास मिळतो. प्रयोजन हे नेहमी हेतुपूर्वक असते, तर त्याचे परिणाम मात्र नेहमीच अहेतुक आपण म्हणू शकतो त्याप्रमाणे होत नसतात. त्यामुळे प्रयोजन अगोदर व परिणाम हा त्यानंतरचा भाग असतो. शिवाय काव्याचे प्रयोजन हे नित्य असते, ते नैमित्तिक असता कामा नये. ते उद्दिष्ट म्हणून नेहमीच डोळ्यासमोर असले पाहिजे. साहित्य निर्मितीमागे लेखकाचा जसा काही एक उद्देश असतो तसा तो वाचकाचाही असतो. साहित्य वाचनाने वाचकालाही काही जाणून घ्यावयाचे असते, त्यालाही त्यापासून काहीतरी आनंद होत असतो, म्हणून तो साहित्याचा आस्वाद घेत असतो. म्हणजेच प्रयोजन हे लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ या दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने पाश्चात्य व आधुनिक साहित्य विशारदांनी सांगितलेल्या वरील प्रयोजनांचा थोडक्यात विचार आपण करणार आहोत. पलायनवाद हे काहीसे अभावरूप असलेले काव्य प्रयोजन पाश्चात्यांनी सांगितलं. याला ते एक्सिपेशन असे म्हणतात. मानवी जीवनामध्ये आपल्याला दुःख, अनंत अडचणी आणि संकटे वाट्याला येतात. यातून मार्ग काढण्यासाठी व निरनिराळ्या वातावरणात जाऊन स्वतःच विसरण्यासाठी माणूस साहित्याचा आधार घेत असतो. दैनंदिन जीवनातील दुःखातून पळ काढून सुखप्राप्ती करून घ्यावे म्हणून आपण त्याकडे वळतो. वास्तव जीवनापासून पळ काढण्याच्या या वृत्तीला पलायनवाद असे पाश्चात्यांनी म्हटलेले आहे. इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन. पलायनवादाची दुसरी बाजू म्हणजे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन होय. पलायनवादाचे स्वरूप अभावरूप आहे, तर इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन याचे स्वरूप भावरूप आहे. मानवाच्या इच्छा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही शिष्ट असतात तर काही अशिष्ट असतात. या सर्व इच्छा दैनंदिन जीवनात पुरवून घेता येत नसल्यामुळे मानव व्यथित होतो. त्याची पूर्तता करण्यासाठी तो साहित्याकडे वळतो. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष जीवनात ग्रामसुधारणा करणे, तरुणीचे प्रेम साकार होणे, आदर्श निर्माण करणे या गोष्टी फार कठीण असतात, पण साहित्यात मात्र हे सहज शक्य झालेले चित्रण पाहावयास मिळते. जिज्ञासापूर्ती. पलायनवाद किंवा स्वप्नरंजन या दोन्ही प्रयोजनापेक्षा अधिक महत्त्वाचे व खरे असणारे प्रयोजन म्हणजे जिज्ञासापूर्ती होय. सारे वाङ्मयाची या प्रवृत्तीमधून निर्माण होते आणि वाचलेही जाते. मनुष्याला आपल्याखेरीज इतर मनुष्याविषयी जबरदस्त जिज्ञासा असते. त्यांची गुपिते काय असतात हे समजून घेण्याची, त्यास
विशेष उत्सुकता असते. या जिज्ञासेपोटी वाचक साहित्याचे वाचन करीत असतो. एखादा रसमर्मज्ञ हा नवीन कोणता प्रश्न चर्चेला आहे अशी विचारणा एखाद्या कलाकृती संदर्भात करत असतो. याचे कारण त्या कलाकृतीपासून काहीतरी नवीन मिळत असते. ललित वाङ्मयाची सर्वात मोठी उपयुक्तता हीच आहे. उद्बोधन. उद्बोधन हे आधुनिक साहित्य विशारदांनी काव्य प्रयोजन मांडले. गत्रे माडगुळकरांनी या प्रयोजनाविषयी विश्लेषण केलेले आढळते. उद्बोधन या शब्दात मानवी मनाची समृद्धी अभिप्रेत आहे, किंबहुना जीवनाचा खरा अर्थ उद्बोधनात अभिप्रेत आहे. कलावंत आपल्या कलाकृतीद्वारे जीवनाच्या विविध अंगोपांगाचे दर्शन घडवून वाचकाचे अप्रत्यक्षपणे उद्बोधन करीत असतो. अर्थात हे उद्बोधन म्हणजे बोध नव्हे. वरवर जरी हा बोध वाटत असला तरी तो केवळ उपदेश स्वरूपाचा नसून उद्बोधनाच्या उन्नयनाच्या स्वरूपाचा आहे. त्यात एक प्रकारची उदात्तता असते. बोध हा केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीने विचार करणारा असतो, तर उद्बोधनात आनंदाबरोबर उदात्त असे काहीतरी मिळते, एक प्रकारचा आनंद मिळतो. आपण समारोपाकडे बोलतोय. समारोप. पौरात्यांनी काव्याची जी प्रयोजने सांगितली त्यापेक्षा वेगळा विचार करणारी प्रयोजने आधुनिक साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितले. पलायनवाद, स्वप्नरंजन, जिज्ञासापूर्ती व उद्बोधन ही प्रयोजने आजच्या काळातही ग्राह्य मानली जातात. धन्यवाद मित्रांनो.